पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुरक्षेची चाचपणी करण्यासाठी भारतीय यंत्रणा आणि अमेरिकन सैन्याचे 6 तासांचे संयुक्त मॉक ड्रिल पार पडले आहे। न्यायालयातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदेंचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय अशी आक्रमक पोस्ट संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी आक्रमक झालेली कॉकरोच जनता पार्टी आज आपल्या देशव्यापी विस्ताराच्या आराखड्याची घोषणा करणार आहे। धाराशिव येथील कृषी निविष्ठा घोटाळ्यात गंभीर अनियमितता आढळल्याने कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी 15 कृषी अधिकाऱ्यांना निलंबित केलंय। प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन तीव्र केल्याने आपत्कालीन सेवा सोडून इतर नियमित वैद्यकीय सेवा ठप्प झाल्या आहेत। महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून हवामान विभागाने कोकण, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा मुद्दा धर्मशास्त्राचा नसून केवळ पर्यावरण संवर्धन आणि जलप्रदूषणाचा असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे। म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती देऊन 2दा प्रतिसाद न मिळालेल्या घरांची फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह तत्वावर विक्री करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत। गडचिरोलीत 3 वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेला कोठी कोरणार पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेलाय। अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमानुसार काम जमणार नसेल तर कर्मचाऱ्यांनी राजीनामा देऊन घरी जावे असा सज्जड इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।